पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आहे ना, आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होणारी मिसळची थाळी कशी बनवायची ते बघतोय. जेव्हा आपण मिसळचा विचार करतो, त्याचा कटचा विचार करतो, तेव्हा ना त्यामध्ये योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे त्याला अस्सल मराठीत चव येते. चला तर मग सुरू करूयात. कुकरमध्ये मिसळ आहे, कट आला पाहिजे म्हणून 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. खमंग अशी फोडणी घालून घ्यायची. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया. आता इथे कांदा आहे ना, मी मस्त असा 5 ते 6 मिनिटं छान परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला, लाल तिखट मिक्स करूयात. आता यामध्ये मी घालते 1 चमचाभर बेसन. येस, इन्स्टंट मिसळ आहे. यामध्ये आपण वाटण वगैरे घालत नाही. बेसनमुळे काय होतं ना, याला बाइंडिंग यायचं काम येतं. हे हलकंसं असंच तेलात परतून घ्यायचं आणि मिक्स करून टाकू. आता यामध्ये मी घालते 100 ग्रॅम मोड आलेली मटकी पण मिक्स करू. आणि आता मिसळ आहे तर यामध्ये भरपूर पाणी आपण घालतो. मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करूयात व्यवस्थित. तुम्ही बघू शकाल ऑलरेडी छान दिसतंय. कट पण सुरेख आलेला आहे. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात. म्हणजे मटकी पण शिजेल. शिट्टी काढायची गरज नाही. मध्यम आचेवर फक्त एक वाफवून घ्यायचं 10 ते 15 मिनिट. इथे मिसळ मी 15 मिनिटं छान वाफवून घेतली. शिट्टीची अजिबात गरज नाही आहे. आणि चेक करूयात. आहा, क्या बात है. ऑथेंटिक असा अरोमा पण येतोय, सुवास येतोय यामधून. क्या बात है. आणि चला आता मी मिसळ सर्व करायला घेते. मिसळ थाळी बनवून तयार आहे. मस्त दिसते, झणझणीत एकदम ही मिसळ थाळी झाली. आणि मुख्य म्हणजे खूप कमी कष्टात, कमी श्रमात होते. पावसाळा स्पेशल मसालेदार आणि चविष्ट मिसळ थाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेसन पीठ, 100 ग्रॅम मोड आलेली मटकी, पाणी, मीठ. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात कांदा लसूण मसाला आणि तिखट घालायचं आणि यात बेसन घालून तेही परतून घेत मिसळून घ्यायचं. यात आता मटकी आणि त्यावर पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेत शिजवायचं. आणि अशा पद्धतीने ही मिसळ थाळी सर्व्ह करायची. झाली आपली पावसाळा स्पेशल झटपट मिसळ तयार. तर आज आपण बनवतोय CKP स्पेशल कोबीचे भानवडे. पारंपरिक भानवडे जे बनवले जातात त्यामध्ये बऱ्याचदा चणा डाळीचा वापर होतो आणि निखाऱ्यावर, म्हणजे पूर्वीच्या काळी निखारे खाली आणि वर निखारा देऊन तो भाजला जायचा. म्हणजे इन शॉर्ट केकसारखा केला जायचा. पण आता ती सोय सुविधा नाही. त्यामुळे आपण पटकन थोडंसं ट्विस्ट देऊन हा पटकन होणारा भानवड्यांचा प्रकार आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवातीला खिसलेला कोबी घ्यायचा. म्हणजे थोडंसं असं पातळ आणि लांब लांब ठेवायचं. म्हणजे हे भानवडे जेव्हा शिजतात ना तेव्हा ते छान दिसतात. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा चव 2 चमचे, कोथिंबीर बारीक चिरलेली, गरम मसाला 1 चमचा, धणेपूड अर्धा चमचा,
हळद, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा चवीपुरता, लाल तिखट. आता या भाज्या आहेत या आधी हाताने अशा छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मीठ घातलंय. मीठ घातल्यामुळे ना या भाज्यांना छान पाणी सुटतं. आता यामध्ये एकतर तुम्ही चणा डाळ भिजवून त्याची भरड काढून घालू शकता, किंवा मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन घेतलंय. आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. फक्त या भाज्यांमध्येच जे नैसर्गिक मॉइश्चर आहे त्याला बाइंडिंग येईल इतपतच चणा डाळीचं पीठ आपण यामध्ये घालतो. आणि इथे हे पीठ बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी. आता आपण याचे भानोळे तयार करूयात. पण याची तुम्ही भजी जरी तळली ना तरी अफलातून लागते. आता हे भानोळं करण्यासाठी इथे तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये घालूयात तेल. तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे हे तव्यामध्ये चिकटत नाही आणि भानोळे आपले छान खुसखुशीत बनवून तयार होतात. आणि आपण थालीपीठ थापतो तसंच हे छान स्प्रेड करून घेऊ. शक्य असेल तितकं एकसारखं करून घ्यायचं आणि हे जाडसरच करायचं. आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साह्यानं ना हे एजेस आहेत ना हे असे थोडेसे स्ट्रेटन करून घ्यायचे. हे साधारण कटलेट असतं ना तसा आकार आपल्याला द्यायचा आहे. फार असे थालपीठासारखे पसरट एजेस नाही झाले पाहिजे. आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं हे छान खरपूस खालच्या बाजूने होईपर्यंत भाजून घेऊयात. आता इथे एक बाजू म्हणजे खालची बाजू मध्यम आचेवर जेमतेम 5 मिनिटं मी छान भाजून घेतलेली आहे. झाकण काढूयात आता. वा, काय भन्नाट दिसतंय. आता हे भानोळं असंच उचलायला गेलो तर ते तुटणार. मग काय करायचं, काही घाबरायची गरज नाही आहे. याच्या वरच्या बाजूला पण आहे ना पण थोडंसं तेल घालूयात. तर तेलाचं छान कोटिंग दिलं की एक प्लेट घ्यायची. प्लेट यावर अशी मस्त उपडी करायची आणि यावर हे भानोळं आपण काढून घेऊयात. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. आता हे स्लाइड करूयात याच पॅनवर. जबरदस्त. आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि ही खालची बाजू आहे जी आपण उलटलेली तीही छान खरपूस भाजून घेऊयात. कोबीचं भानोळं दोनही बाजूने खमंगपैकी मी भाजून घेतलेलं आहे. आता गॅस करते बंद आणि आपण हे करूयात चेक. आ हा 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 हा, क्या बात आहे. काय मस्त सुवास दरवळतो या भानोळ्याचा. पावसाळा स्पेशल कोबीचे भानोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक किसलेला कोबी, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, जरुरीनुसार बेसन, जरुरीनुसार तेल, किसलेला कोबी, त्यात बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, गरम मसाला, धणेपूड, हळद, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा आणि तिखट घालायचं. अशा पद्धतीने हे मिश्रण एकत्रित करायचं. आता यात बेसन घालून याचा पाणी न वापरता गोळा तयार करायचा. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर थापायचे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने भाजायचे. झाले आपले पावसाळा स्पेशल कोबीचे भानोळे तयार. कुरकुरीत कॉर्न घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघतोय. इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मीठ घालायचं उकळत्या पाण्यामध्ये आणि 400 ग्राम मी इथे मका घेते. हा मका यामध्ये घालायचा आणि हा छान आहे ना एक खूप वेळ नाही शिजवायचा, एक 5 मिनिटं फक्त याला एक उकळी काढून घ्यायची. इथे मका आहे ना छान 5 मिनिटं उकळून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आणि काय करायचं, एक बाउल घ्यायचं. बाउलवर अशी एक जाळी किंवा चाळणी घ्यायची आणि त्यावर यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आणि एक 5 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. यातलं पाणी पूर्ण खाली निथळलेलं आहे. आता काय करायचं, एक 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं
आणि हे छान कॉर्नफ्लॉरने हे कॉर्न कोट करायचे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.